लोकसंख्या हा टॉपिक बघू आपण. तर हा लोकसंख्या टॉपिक कशा पद्धतीने वाचन करायचं हे महत्त्वपूर्ण आहे. तर एक्झाम जवळच आलेली आहे, तर आपल्याला लोकसंख्या हा टॉपिक रिव्हिजन पद्धतीने गो थ्रू करायचा आणि कशा पद्धतीने करायचा हे महत्त्वपूर्ण आहे. सरांचं बुक असेल, जर नसेल तर या पद्धतीने आपण लोकसंख्या टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करू ॲज अ डेमो लेक्चर म्हणून तुम्ही म्हटलं तरी चालेल. जर तुमचा चांगला रिस्पॉन्स असला तर हे आपण व्हिडिओ सिरीज पण कम्प्लिटली आप्पा आत्नुरे सरांच्या बुकवर कशा पद्धतीने आपल्याला या बुकला गो थ्रू करायचं, कशा पद्धतीने रीड करायचं आणि ते पण लवकरात लवकर. कारण की आप्पा आत्नुरे सरांचं जर बुक तुमच्या एकदा जर पाठ झालं, म्हणजे पाठ म्हणजे सर्व काही यामधील डाटा तुमच्या माइंडमध्ये सेट झाला, तर राज्यसेवा असो आणि कंबाईन असो आणि वन डे एक्झाम तर जी एसच्या बाबतीत काही टेन्शनच नाही. मग तुम्ही इझिली प्री एक्झाम पास होऊ शकता. कारण की एक अनुभव आणि अतिशय दर्जेदार बुक आहे. कारण की प्रश्न तुम्हाला ॲनालिसिस करणं महत्त्वाचं असते. तर ह्या बुक्समध्ये तुम्हाला प्रश्न आलेला आणि त्या प्रश्नाच्या संदर्भात संभावित प्रश्न कुठून येतात तेवढं सारं त्या एका प्रश्नावर स्पष्टीकरण दिलं जाते. तर आयोग प्रश्न विचारेल कुठे हे तरी विचार करा. बाकी मग इतर तर भरपूर बल्की बुक वाचता आणि मग ते रिव्हिजन करण्यासाठी वेळ नाही राहत. तर अशा पद्धतीने वाचन व्हायचं नाही. अरे बुक्स आपल्या हातामध्ये आलं म्हणजेच पेज बाय पेज आणि सर्व काही सगळं रट्टाफिकेशन मारायचं आणि पाठांतर व्हायचं नाही आणि सर्व ए टू झेड लाईन टू लाईन पाठ करत यायचं हे काही वाचन नसते. तर अशा पद्धतीने जर वाचन करत असाल तर आजच स्किप करा त्या पद्धतीचं वाचन. कारण की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा डाटा कलेक्ट करायचा आणि ते एका A4 साईजच्या पेजवर नोट्स म्हणून वापरायचा किंवा तिथेच हायलाईट करा आणि तेच पॉईंट वाचायचे. ह्या पद्धतीने जे वाचन करेल तर तो इझिली पास होऊ शकेल. कारण की जेवढे वेळेस तुम्ही रिव्हिजन करसाल तेवढा तुमचा फायदा आणि जेवढ्या वेळेस रिव्हिजन तुम्हाला फास्टरित्या व्हायला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ते क्रक्स पॉईंट हायलाईट करून ठेवायचे आणि त्यावरच जास्त फोकस करायचा. मग आता आपण लोकसंख्या टॉपिक कशा पद्धतीने वाचन करू हे महत्त्वाचं आहे. कारण की तुमच्याजवळ बुक असेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने वाचन करत असेल तर एकदा तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, निश्चितच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. तर बघा, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लिंग गुणोत्तर जास्त होती हा प्रश्न जर बघितला आपण कंबाईन ग्रुप सी मध्ये 2022 मध्ये विचारला, तर 2023 मध्ये आयोगाने स्किप केलं कारण की यामध्ये ग्रुप बी ग्रुप सी वर प्रश्न विचारलेला नाही. मग लोकसंख्या टॉपिक एवढा महत्त्वाचा असून सुद्धा 23 मध्ये प्रश्न विचारला नाही, मग संभाव्यतः 2024 मध्ये प्रश्न येऊ शकत नाही का? येऊ शकते. तर मग आपल्याला सोडायला नाही पाहिजे. तर मग आता जनगणनेवर प्रश्न जर बघितलं तर आपण लिंग गुणोत्तर हा प्रश्न विचारलेला आहे 2022 मध्ये. मग यावेळेस 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर जास्त आहे हा प्रश्न आला होता. याचा आन्सर सातारा आहे, तुम्हाला माहितीच आहे. मग आता महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तराबाबत आपल्याला सर्व काही डाटा इथेच क्लिअर होणार. मग बाकी इतर लिंग गुणोत्तराबद्दल प्रश्न विचारला तर इतर काही वाचायची गरज पडणार का? नाही. कारण की इथे प्रश्न आयोग काय सेट करेल, मग जर विचारला तर क्रमानुसार लावा असं विचारेल, डीपमध्ये विचारला तर, आणि सिम्पलरित्या विचारेल तुम्हाला की सार्वत्रिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे, तर हे पण तुम्हाला इथेच मिळेल. तर बघा आता महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 2011 मध्ये किती होते, मग हे महत्त्वपूर्ण आहे. किती होते? 929. आणि 2001 मध्ये किती होते? 922. मग इथं आयोग डीपमध्ये विचारला तर प्रश्न आयोगाने तर काय विचारेल, महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 2011 मध्ये 2001 तुलनेत 7ने जास्त आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. कारण की 2001 मध्ये 922 आणि 2011 मध्ये 929 म्हणजे डिफरन्स किती आहे? 7चा. मग वाढले म्हणेल 7ने, ते पण आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न कुठून तयार होतात, कसे तयार होतात हे माहीत असलं पाहिजे. मग सर्वाधिक लिंग गुणोत्तर जर बघितलं तर रत्नागिरी 1122 म्हणजेच 1122. तर सिंधुदुर्ग 1036, सिंधुदुर्ग किती आहे? 1036. गोंदिया किती आहे? 999. म्हणजे गोंदियात तुम्हाला लक्ष ठेवायची गरज पडणारच नाही, 999. सातारा 988, भंडारा 982 आणि गडचिरोली 982. मग असं म्हणून समजू शकतो की आपण भंडारा आणि गडचिरोली जेमतेम यांचं लिंग गुणोत्तर सारखं आहे, भंडारा आणि गडचिरोलीचं 982. मग सातारा काय? 988 आहे. मग रत्नागिरी काय? रत्नागिरी 1122 म्हणजे 1122 आणि सिंधुदुर्ग 1036 आणि गोंदिया काय? लक्षात ठेवायची गरज नाही, 999. झालं सिंपलरित्या सर्वाधिक लिंग गुणोत्तराचे जिल्हे पाठ झाले असेल तुमच्या, क्रमानुसार पण पाठ झाले. मग अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक पण बनवू शकता, र सी गो अशा पद्धतीने लक्षात ठेवा. बाकी तर मग सातारा, भंडारा आणि गडचिरोली सेमच आहे. रसिगो अशा पद्धतीने ट्रिक लिहून ठेवा, झालं काम. सर्वात कमी लिंग गुणोत्तर मग काय? सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहर 832 आणि मुंबई उपनगर 860. आता इथे फोकस का करायला पाहिजे आपण? कारण की आयोग प्रश्न कसा सेट करेल इथून की सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई उपनगरपेक्षा मुंबई शहराचे आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? कारण की मुंबई शहराचे 832 आहे आणि मुंबई उपनगर 860 आहे. मग आता इथे लक्षात कसं ठेवायचं, कन्फ्युजन व्हायला नको.
आपल्याला असं वाटते की मुंबई शहर मुंबई उपनगरमध्ये थोडंसं कन्फ्युजन होते. तर मुंबई शहर बघा थोडंसं कमी अक्षरामध्ये नाव आहे म्हणून याचं लिंगोत्तर कमी आहे, एवढं लक्षात ठेवा, 832. आणि मुंबई उपनगर जर बघितलं जास्त अक्षर आहे म्हणून याचं लिंगोत्तर मुंबई शहरापेक्षा जास्त आहे, मग 860 आहे. बाकी मग ठाणे 891, पुणे 915, बीड 916 आणि औरंगाबाद 923. आता हे आपण सेपरेट जिल्ह्यामध्ये बघितलेले आहे लिंगोत्तर. आता इथून प्रश्न नाही येणार तर कुठून येणार मग लिंगोत्तराच्या बाबतीत जर विचारला तर? कारण की आयोगाचा ट्रेंड आहे, जिथून प्रश्न विचारते आयोग तिथेच फिरून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो. मग आपल्याला PYQ अनालिसिस पण होत आहे आणि कॉन्सेप्ट पण होत आहे आणि डाटा पण फिक्स होत आहे. आता मग बाकी बल्की बुक वाचायची गरज का पडत आहे? काही टेन्शन घ्यायचं नाही, बिंदासपैकी तुम्ही बुक फॉलो करा. आणि मला काही पब्लिसिटीचं काही 4 पैसे मिळत नाही, फक्त जे मी फॉलो केलं त्याच पद्धतीने तुम्ही फॉलो करायला पाहिजे. तर बघा आता आपल्याला विभागानुसार आपल्याला बघायचं आहे मग लिंगोत्तर. मग विभागानुसार मध्ये जर बघितलं तर औरंगाबाद विभाग आहे, या विभागामध्ये सर्वाधिक लिंगोत्तर असणारा जिल्हा आणि औरंगाबाद विभागामध्ये सर्वात कमी लिंगोत्तर असणारा जिल्हा बघणं आहे आपल्याला. तर औरंगाबाद म्हणजेच आपले छत्रपती संभाजीनगर नाव झालेलं आहे. तर यामध्ये परभणी हा जिल्हा सर्वाधिक लिंगोत्तर असलेला आहे 947. आणि या छत्रपती संभाजीनगर यामध्ये जर बघितलं सर्वात कमी लिंगोत्तर असणारा जिल्हा काय, बीड आहे 916. त्यासोबत पुणे विभागामध्ये सातारा 988 बघितलेलंच आहे आणि पुणे विभागामध्ये 915 हे काय सर्वात कमी लिंगोत्तर असणारा जिल्हा आहे. मग पुणे विभागाबद्दल जर बघितलं तर प्रश्न तयार करून बघा बरं, कशा पद्धतीने तयार करेल आयोग, की विचारू शकते आयोग, कारण की आपण कन्फ्युजन जिथे होईल आपण जिथे आपण कन्फ्यूज होतो तिथेच प्रश्न जास्त आयोग विचारण्याची संभावना असते. पुणे, आता मी जर म्हटलं प्रश्न कसा तर आयोग सेट करेल, पुणे विभागामध्ये सर्वात कमी लिंगोत्तर असलेला जिल्हा पुणेच आहे. तरी पुणे विभागामध्ये पुणेच लिंगोत्तराच्या बाबतीत कमी आहे? नाही, हे बरोबर नाही, तर रॉंग आहे. तर हे बरोबर आहे मित्रांनो, कारण की इथे बघा पुणे विभागामध्ये सर्वात कमी लिंगोत्तर असलेला जिल्हा पुणेच आहे, सिंपलरित्या. मग अशा पद्धतीने सेट करतो आयोग प्रश्न. नाशिकमध्ये नंदुरबार सर्वाधिक लिंगोत्तराच्या बाबतीत आहे 978 आणि जळगावमध्ये 925 हे नाशिकमध्ये. आणि नागपूरमध्ये गोंदिया 999 तर वर्धा 946. अमरावतीमध्ये यवतमाळ सर्वात जास्त 952 आणि वाशिम 930. कोकणमध्ये रत्नागिरी तुम्हाला माहिती आहे 1112 आणि मुंबई शहर 832. आता लक्षात कसं का ठेवायचं मग या विभागानुसार जिल्हे? तर बघा परभणी किती आहे 947 आहे, त्यासोबत एक जोडा वर्धा 946. आणि इथेच तुम्ही या पेजवर या साईडला इथे तुम्ही लिहून ठेवा, कारण की याची जर बघितलं लिंगोत्तर जर बघितलं तर बरोबर सेम आहे. 947 परभणी आहे तर 946 वर्धा आहे, सिंपल आहे. तर पुणे आणि बीड एका सेपरेट बॉक्समध्ये करा, 916 बीड आणि 915 पुणे, 916 बीड 915 पुणे, अशा पद्धतीने थोडंसं वारंवार रिकॉल करायचं. सातारा 988 आणि नंदुरबार 978 हे पण दोन सेपरेट बाजूला करून ठेवा. आणि गोंदिया तर तुम्हाला माहितीच आहे 999 हे तर पाठच झालं असेल आता. आणि यवतमाळ जर बघितलं 952, वाशिम 930, यवतमाळ 952 वाशिम 930 हे पण बाजूला ठेवा, एका खाली एक दोन जिल्हे लिहून ठेवा. आणि रत्नागिरीत तुम्हाला माहितीच आहे 1112 झालेलं आहे. मग आता राहिलेलं आहे काय, जळगाव. जळगावला पण पुणे बीड आणि जळगाव हे सेम बॉक्समध्ये यांना तिघांना लिहा आणि एका बॉक्समध्ये लिहून ठेवा हे तिघे जण. बाकी तर तुम्हाला माहितीच आहे, बाकी तर सर्व आता हे बॉक्समध्ये सर्व जिल्हे तुमच्या पाठ झालेले आहे, म्हणजे एक प्रश्न एक मार्क कुठेच गेला नाही लिंगोत्तराच्या बाबतीत. जर आयोगानं प्रश्न विचारला तर या लिंगोत्तराच्या बाबतीत प्रश्न मार्क कुठेच जाणार नाही आपला. तर महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती, याचे कारण म्हणजे काय? मग 1911 आणि 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती, याचे कारण म्हणजे काय हे विचारलेलं आहे. कारण की 1921 मध्ये असं काय झालं असेल, तर बघा यावेळेस 1911 ते 1921 या दशकामध्ये वाढीचा दर जर बघितला तर ऋणात्मक होता. किती होता मग हे विचारू शकते आपल्याला, कारण की ऋणात्मक होती याचे कारण विचारले 2022 मध्ये. मग यावेळेस तुम्हाला आयोग डाटा पण विचारेल की ऋणात्मक दर होता तर किती होता, तर -0.31%. हे महत्त्वपूर्ण आहे, कारण की आप्पा सरांनी ते काय हायलाईटच करून दिलेलं आहे. तर इन्फ्लुएन्झा, प्लेग, देवी, कॉलरा हे जे काही रोग होते त्यामुळे या रोगाच्या साथीमुळे मृत्यू झालेले लोक, अन्न टंचाईत, भीषण दुष्काळ आणि पहिल्या महायुद्धामुळे झालेले प्रतिकूल परिणाम हे पण कारणे होती. मग कारण की आतापर्यंतच्या इतिहासात लोकसंख्या कमी होण्याचा एकमेव काळ होता 1921 आणि म्हणून त्याला महाविभाजनाचे वर्ष म्हणतात. आणि इथे पण प्रश्न सिंपलरित्या विचारू शकते आयोग वे फॉरवर्डमध्ये, की एखादा प्रश्न सोपा आयोग विचारतो की आपण त्याकडे लक्ष पण देत नाही, कारण की कन्फ्यूज पण विभाजनाचे खालीलपैकी वर्ष कोणते, 1921, 1922, 1923 असं पण देऊ शकते. कन्फ्युजन होतं आणि तिथेच आपले 5-10 सेकंद वाया जाते.
आणि 55 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन अटेम्प्ट करावे लागते आणि हे कंबाईन काही साधी गोष्ट नाही. अभ्यास तर सर्वच जण करतात, पण त्या टायमिंगमध्ये 100 क्वेश्चन आणि चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करणे हे खूप एकदम प्रेशराईज स्किल आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जर आप्पा सरांचं ही बुक तर कितपत योग्य ठरेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया सांगू शकता. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.